बिग बॉस मराठीच्या या नवीन पर्वात पहिल्या दिवसापासूनच वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांमध्ये ताळमेळ कमी आणि ओरडाओरडाच जास्त असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. विशेषतः रुचिता जामदार आणि तन्वी या दोघींच्या आवाजांमुळे अख्खं घर डोक्यावर घेतलं जात असल्याच्या चर्चा समाज माध्यमांवर रंगल्या आहेत. मात्र आता या वर्तणुकीवरून रितेश देशमुखने रुचिताची चांगलीच शाळा घेतलीय. घरात वावरताना रुचिताने अनेकदा विनाकारण वाद उकरून काढल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. विशेषतः सोनालीसोबत झालेला तिचा वाद चर्चेचा विषय ठरला. करणने पॉवर की घेतल्यानंतर सोनालीशी संवाद साधताना रुचिताची जीभ घसरली होती. फक्त सोनालीच नाही तर घरातील इतर सदस्यांशीही ती सतत आक्रमक भाषेत भांडताना दिसली. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने या सर्व प्रकरणाचा हिशोब चुकता केला. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेशने रुचिताच्या वागण्यावर कडक शब्दात ताशेरे ओढली आहेत. रितेश म्हणाला, रुचिता जामदारच्या रूपात महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली. महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही या घराचा व्हॉइस व्हाल, पण तुम्ही सध्या घरातील फक्त एक नॉईज झाला आहात. रितेशने अत्यंत शांतपणे पण तितक्याच धारदार शब्दात कानउघाडणी केल्यानंतर रुचिताच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले पाहायला मिळाले. नेहमी तावातावाने बोलणाऱ्या रुचिताकडे रितेशच्या या प्रश्नांवर कोणतेही उत्तर नव्हते. घरातील आवाज होण्याऐवजी फक्त गोंधळ घालणारी सदस्य असा शिक्का बसल्याने रुचिता आता आपला खेळ बदलणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रुचिता जामदार मी वाघीण आहे, वाघीण. पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली. महाराष्ट्राला वाटलं होतं यू विल बी द व्हॉइस ऑफ द हाऊस. राईट नाव यू आर जस्ट द नॉईज ऑफ द हाऊस.